या प्रकारचा संकल्प करूया. दुर्दैवानं 1-2 दिवसांपूर्वीच मुंबईच्या विले पार्ले नामाच्या एका परिसरामध्ये 30 वर्ष जुनं एक जिन मंदिर, ज्याच्या संबंधित कोणत्याही प्रकारची कोणाची तक्रार नव्हती, जे कोणत्याही अतिक्रमित जागेमध्ये नव्हतं, ज्याच्यामुळं कोणाला कोणती अडचण नव्हती, पण एका व्यावसायिकाला तिथं बिअर बार काढण्याचं काम करायचं होतं. पण मंदिराच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणतेही बिअर बार किंवा व्यसनाधीनतेचे अभक्षाचे कोणतेही कामं करू शकत नाहीत कायद्यानुसार. म्हणून त्या व्यक्तीनं मुंबईच्या BMCला म्हणजे बृहन्मुंबईच्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला, वरच्या यंत्रणेच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेपाच्या राजकीय वरद हस्ताच्या माध्यमातून आपल्या अधीन करून घेतलं. मंदिरामध्ये लोक पूजा अभिषेक करत होते, जाप्य करत होते, धर्मध्यान करत होते. कोणाला काहीही कल्पना नसताना अचानक पोलीस फाटा तिथं पोहोचतो. BMCचे लोक त्या ठिकाणी पोहोचतात आणि JCB, बुलडोजर, क्रेन वगैरे सगळे पोहोचतात. कुणालाही क्षणाचीही कल्पना नसताना काही क्षणात ते मंदिर उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे. हे फार भयंकर आहे. जैन समाज या भारताचा कणा आहे. मी स्पष्टपणे या मंचवरून या समोशरणातून सांगू इच्छितो, भारत सरकारला सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी, की जैन समाज उदार हाताने आपली मूठ खुली करून सरकारला टॅक्स देतो आहे. म्हणून सरकारच्या पाठीचा कणा ताठ उभा आहे. जैन समाज मूठ आवळून घेतला तर सरकार सुद्धा कमरेत वाकल्याशिवाय राहणार नाही. ही जैन समाजाची ताकद आहे. या देशाला जैन समाजाची देण आहे. राष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली, नैसर्गिक अडचणी आल्या, सरकारच्या यंत्रणा पोहोचायच्या आधी जैन समाजाच्या सामाजिक संस्था, NGOच्या संस्था त्या ठिकाणी पोहोचतात. याच्या कितीतरी घटना, कितीतरी उदाहरणं मी स्वतः आत्ता इथून देऊ शकतो. वेळेच्या बंधनाअभावी त्याचं विश्लेषण करू शकत नाहीये. पण आता तरी आपण जागलो पाहिजे. आम्ही मूर्खपणे 13 पंथ, मेरा पंथ, 20 पंथ, अमुक पंथ हे करत बसलो. पंचामृत करायचं का जलाभिषेक, आणि जे लोक हे पंचामृत करायचं का जलाभिषेक करायचे वांद काढतात ती बस्तीला सुद्धा येत नाही. हे लक्षात ठेवा. काय हे कटो आहे पण सत्य आहे. ज्यांनी महाराजांना पण कायदे लावायला बघतात, महाराज शांतीधारा बघत नाहीत, महाराज पंचामृत. अरे येऊन डोळे उघडून बघा. आणि तुम्ही कायदे महाराजांना लावायच्या अगोदर, दुसऱ्यांना लावायच्या अगोदर तुम्ही अभिषेक करायचं राहू दे, बस्तीला तरी या आधी, आणि मग पुढच्या गोष्टी बोला. आणि म्हणून आज आम्ही लोक पंचामृत अभिषेक ज्यांना करायचा आहे आनंदानं, पण द्रव्य क्षेत्र कालभावाच्या शुद्धीनं जरूर करा. ज्यांना जलाभिषेक करायचा आहे जरूर आनंदानं करा, पण एकमेकांच्या ईर्ष्या असूयेपोटी नव्हे, तर जिनेंद्र देवांच्या भक्तीसाठी तो अभिषेकादी क्रिया करूया. पण एकमेक संघटित राहून धर्म, समाज, संस्कृती, सिद्धांत आणि देवशास्त्र गुरूंच्या रक्षणासाठी पुढे येऊया. कदाचित आमच्यात मतभेद असले तर मतभेद असू द्यात, पण मनभेद ठेवायला नको. सगळे एक दिलानं पुढे येऊया, एकत्र येऊया. एकच उदाहरण सांगतो आणि नक्कीच थांबतो. आज तुम्ही आम्ही सगळेजण त्या विले पार्लेमध्ये घडलेल्या घटनाचा कडक निषेध करतो आहोत, आणि सरकारनं सुद्धा. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकार जनता बनवत नसते, जनता सरकार बनवत असते. जनतेच्या जीवावर कोणतंही सरकार असतं. म्हणून सरकारनं जनतेला कधीही विस्मृत करू नये, जनतेच्या योगदानाला विसरू नये. आणि जैन समाजाचं योगदान आज कालच नव्हे, प्राचीन काळापासून इथपर्यंत की भारताला विश्वगुरु बनवण्यामध्ये सुद्धा जैन समाजाचीच मोठी भूमिका आहे. हे मी जैन म्हणून बोलत नाहीये. एक वाक्य नेहमी मी सांगत असतो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एका ठिकाणी म्हणतात, इंडिया स्टँड्स युनिक इन द वर्ल्ड फॉर स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल डेव्हलपमेंट. द क्रेडिट अनडाउटेडली गोज टू द जैन्स अँड जैनिझम. या गोष्टीला श्रेय आहे. ते म्हणतात, आज विश्व पटलावरती, विश्वस्तरावरती भारताचं तात्विक आणि आध्यात्मिक जडणघडणीमध्ये जे अद्वितीय स्थान आहे, इंडिया स्टँड्स युनिक इन द वर्ल्ड. भारताचं तात्विक आणि आध्यात्मिक जडणघडणीमध्ये विश्व पटलावरती जे अद्वितीय स्थान आहे, द क्रेडिट, त्याचं श्रेय अनडाउटेडली, निसंशयपणे गोज टू द जैन्स अँड जैनिझम. त्याचं श्रेय निसंशयपणे जर कुणाला जात असेल तर तो जैन संस्कृती, जैन समाज आणि जैन सिद्धांताला जातो. हे अद्वितीय वाक्य आणि हा ऐतिहासिक सोहळा आणि हा गौरव अद्वितीयपणे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेला हा भारताच्या बद्दल असणारा जैन समाजाचा गौरव आणि त्या जैनांचा इतिहास. पण तुम्हाला जर त्याची चाड नसेल, तुम्हाला जर त्या जैनांच्या संस्कृतीची अस्मिता नसेल, तर आपल्या जगण्याला अर्थ उरत नाही. आज संमेद शिखर जे असू दे, गिरनार जे असू दे, अन्य अनेकही धार्मिक तीर्थक्षेत्र, मंदिरं असू देत, जैनांनी कुणाचीही जागा अतिक्रमण करून मंदिरं, तीर्थक्षेत्र निर्माण केलेली नाही आहेत. पण सरकार या गोष्टीचं उत्तर देऊ शकेल का, की ज्या इतर धर्मस्थळांना अतिक्रमण करून निर्माण केलं गेलं आहे त्यांना ते कधी हटवणार आहेत?
आणि जैनांचं मंदिर जैनांच्या जागेत असून जर ती सरकारी यंत्रणा अशा प्रकारचा अन्याय करत असेल तर त्याचा जाहीर आणि कडक विरोधाने निषेध केला जात आहे. मी तर करतो आहे, फक्त मी वाणीच्या माध्यमातून करू शकतो, पण तुम्ही सर्वांनी संघटितपणे त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रसंग आला तर पोहोचून सरकार समोर या गोष्टी पोहोचून सरकारला आमचं मंदिर जिथं जसं ज्या पद्धतीनं होतं ते मंदिर त्यांनी पुन्हा खडं करून दिलं पाहिजे. ह्या प्रकारचा संदेश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. समाजानं संघटितपणे त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. घडलेल्या घटनेची, अत्यंत निंदनीय घटनेची मी मनपूर्वक निंदा करतो आहे. व्यक्तिगत व्यक्तीची निंदा नाही आहे, पण घटनेची निंदा करतो आहे. ते माझं कर्तव्य आहे, तुमचंही आहे. सर्वांनी आपापल्या कर्तव्याला बजावण्यासाठी पुढे येऊया, संघटित राहूया. संघटनेचं काय महत्त्व असतं, एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. मोठे सरकारी अधिकारी होते, फार व्यस्त होते, प्रतिष्ठित होते. सरकारच्या प्रशासनाची जी दप्तरी कामं होती ती त्यांच्या ऑफिसमध्ये आवरली नाहीत, म्हणून त्यांनी कामाची काही कामकाजाच्या फाईली घरी घेऊन आले आणि घरात बसून ते फाईल तपासत होते. फाईल तपासत असताना त्यांचा मुलगा त्यांच्याकडे काहीतरी हट्ट करत होता, मागणी करत होता, पण त्यांना त्याच्याकडे वेळ द्यायला सवड नव्हती. त्यावेळी त्या 5 ते 6 वर्ष वयाच्या मुलाला काहीतरी कामात गुंतवण्यासाठी त्याच्या वडिलांनी, त्या अधिकाऱ्यांनी, ऑफिसरनी त्यांच्या टेबल खुर्चीच्या समोरच्या भिंतीवरती एक जगाचा नकाशा लावलेला होता. तो नकाशा